महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री किंवा डोंबिवली शहराचे विद्यमान आमदार हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या निकटवर्तीयामधले एक नेते आहेत आणि त्यांचं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर कोकणामध्ये कोकण नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना मंत्रिमंडळात न घेण्याचं कारण माझ्या माहितीप्रमाणे 5-6 कारण असू शकतात. सर्वात पहिले मोठं कारण म्हणजे की सिंधुदुर्गातली महाराजांचा स्मारक पडणं हा एक प्रमुख कार्यक्रम असू शकतो कारण असू शकतो. आणि दुसरं कारण म्हणजे महामार्गावर झालेला भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात कोणीही नाकारू शकत नाही, हे सगळं ज्ञात आहे. आणि तिसरं कारण असं आहे की त्यांनी पसरवलेली अफवा, त्यांनी म्हणजे त्यांच्या निकटवर्तीयांनी पसरवलेली अफवा किंवा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असणं किंवा महाराष्ट्र प्रदेश पदी नेमणूक होणं हे भाजपाच्या शिस्तीत न बसणारं कारण आहे. कारण भाजपा एक शिस्तबद्ध पक्ष आहे, त्याच्यामध्ये अशा शिस्त भंग करणाऱ्यांना जागा नाही हे आज BJP सरकारने दाखवून दिलेलं आहे.